तर आज बऱ्याच दिवसांनी मी हे चित्रकलेची वही काढलेली आहे आणि ह्याच्यात मी आधीच जे चित्र काढून ठेवलं होतं मंकीचं ते आज आपण कलर करणार आहोत. तर इथे मी घेतला आहे ब्लू कलर. असंच ब्लू कलरने मस्त याची जे डोळे आहेत ते मस्त रंगवून घ्या. त्यानंतर तुम्हाला आवडीचा कलर जो असेल तो तुम्ही चित्रामध्ये भरू शकता. असं काही हार्ड अँड फास्ट रूल नसतो की हाच कलर पाहिजे आणि तोच कलर पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या आवडीच्या रंगांनी आपलं चित्र रंगवू शकतो. छोटी छोटी चित्र काढली की आपली हळूवार प्रॅक्टिस होऊन जाते. त्यामुळे छोटी छोटी चित्र काढायचा प्रयत्न करा. जर एखाद्याला चित्र काढायचं असेल पण जमत नसेल ते काढायला, तर आजकाल भरपूर स्टेप्स वाईज वगैरे अवेलेबल आहे सगळीकडे. फेसबुकला तुम्ही पाहू शकता वगैरे, यूट्यूबला बरेच लेक्चर्स असतात. त्यामुळे असं हळूहळू आपण चित्र काढायला यामध्ये शिकू शकतो. आणि अशी छोटी छोटी जेव्हा चित्र आपण काढतो तेव्हा त्याला कलर करणं पण सोपं जातं आणि तुमच्या हाताची पण प्रॅक्टिस होते. आणि सगळ्यात बेस्ट कलर जर मी म्हणेल तर ते डॉम्सचे ब्रश पेन्स आहेत. त्यामुळे ते इझिली आपण कलर करू शकतो. जर आपण बिगनर असू तर आपल्याला असं साधारण चित्र वगैरे किंवा तुमच्या मुलांना तुम्ही काढायला जर अवघड जात असेल तर तुम्ही असे ब्रश पेन्स त्यांना आणून दिले तर ते अगदी इझिली चित्रकलेमध्ये इंटरेस्ट घेऊ शकतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. त्यामुळे यामुळे आपलं रिलॅक्सेशन पण होतं आणि एक नवीन स्किल आपण शिकू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी चित्रकला वगैरे किंवा इतरही काही जे छंद आहेत ते आपण जोपासू शकतो. आजकालचं जे स्ट्रेसफुल लाईफ आहे त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मदत करतात रिलॅक्स राहायला, स्ट्रेस फ्री राहायला. सतत फोन यूज करणं किंवा त्याहीपेक्षा त्यावर स्क्रोलिंग करत राहणं खूप स्ट्रेसफुल असतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण नक्की करायला पाहिजे. अशाच प्रकारचे छंद जोपासून आपण स्ट्रेस फ्री राहू शकतो. आजकाल खूप स्ट्रेस आहे, खूप मेंटल इलनेस वगैरेचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीच आहेत ज्या आपल्याला स्ट्रेस फ्री राहायलासाठी मदत करू शकतात. त्यामुळे थोडा थोडा वेळ आपण आपले छंद जोपासणं ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्या स्वतःसाठीही खूप इम्पॉर्टंट आहे. या छोट्या छोट्या गोष्टींतूनच आपण आनंद मिळवू शकतो, जो आजकाल कितीही तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तरी तो मिळू शकत नाही. इतकं स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे प्रत्येकाचं. आणि त्याचमुळे आपण अशा वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या पाहिजेत. एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी करायला सांगा. तुम्ही स्वतःही ट्राय करा आणि एक फुलफिलमेंटचा आनंद आपण ह्या सगळ्या गोष्टींतून मिळवू शकतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका क्यूट कार्टूनसोबत. थँक्यू. आणि तुम्ही तुमचा स्ट्रेस घालवण्यासाठी काय काय करता?